थांब दादा, व्हिडिओ स्किप करू नकोस. खूप नशीब आहेस तू का माझा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचला. दादा, प्रेम केलं असेल तू. मी थोडीशी गोष्ट सांगतो तुला, ते ऐक. मुलगा मुलगी होते, एकमेकाशी खूप प्रेम करत होते. 7 वर्षाचं रिलेशन होतं दादा. मुलगीच्या मनाने लग्न केले, त्याने पळून आणलं, घरी नेलं. घरचे नाकारत होते लग्नाला, लव्ह मॅरेज करू नको म्हणून. तरी त्या मुलाने आपल्या आईवडिलाला समजावलं, काही मी तिच्यावर प्रेम करतो, मला जर लग्न करून दे. मुलाने लग्न करून दिलं. मुलगा गरीब होता, वय 21 वर्षाचं होतं, मुलीचं वय 19 वर्षाचं होतं. मुलीचं लग्न ऑलरेडी झालं होतं, हे मुलाला माहीत नव्हतं. जेव्हा मुलाला माहीत झालं तर 7 वर्षाचं रिलेशन, तो विसरू शकत नव्हता प्रेम. तरी मुलगी म्हणत होती, मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. माझ्या वडिलांनी मला जबरदस्ती माझं लग्न करून दिलं होतं, मुलगी अशी म्हणायची. तरी त्या मुलाने लग्न केलं, कोर्ट मॅरेज तरी केलं. तरी मुलाने इकडे तिकडे न बघितलं आणलं तिला घरी. ती आधार कार्ड, वोटिंग कार्ड, इलेक्शन कार्ड, जे काय आहे ते कार्डात सगळं बनवलं. त्या मुलगी इथं राहिली नाही, त्याने शहरात गेला, शहरात नेलं. शहरातही बरोबर आहे नाही. मुलगा स्वयंपाक करे, भांडे घासायचा, सगळ्या गोष्टी करायचा. मुलगी आनंदाने मस्त खायची. मुलाला टेन्शन होतं, काय होईन माझं, काय होईन माझं. मुलानं कधी बिगारीचे कामं नव्हते केले, शिमटाचे पोते उचलले होते. पण त्या मुलीसाठी त्याने शिमटाचे पोते उचलले होते. कारण की आई वडिलासाठी एवढं त्या मुलानं नव्हतं केलं, त्या मुलीसाठी केलं होतं दादा रे. त्याची चूक एकच होती की त्या मुलीवर त्याने प्रेम केलं होतं दादा. आणि काळजापासून प्रेम करतो दादा तो मुलगा, असंही नाही. काळजापासून प्रेम करतो दादा. आताही करतो दादा तो मुलगा, असं नाही, आताही करतो दादा. पण एकच आहे, ती मुलगी त्याला जेव्हा गरज होती त्याला तेव्हा सोडून गेली दादा. आणि तेही पण एका दुसऱ्या मुलासंग सोडून गेली दादा. आता ती मुलगी त्या मुलाला मेसेज करते, कॉल करते, मला माफ कर, हे कर, अमकं डमकं कर. मला सांगा, त्या मुलीला माफ करायचं की नाही करायचं. कमेंट करा दादा आणि लाईक करा चॅनलला. सकाळी करायला विसरू नका. खरं प्रेम आजची अधुरी कहाणी दादा. कारण की प्रेमात मुलंच मरतात दादा, मुली नाही.